औरंगजेब, तुझ्या जहन्नमच्या प्रवासाची जय्यत तयारी तर आम्ही केलीच आहे. आता फक्त तू आमच्या समोर यायचा अवकाश, मग तू संपलास. स्वराज्याच्या इतिहासात तुझ्या कर्तुतीनं रंगलेली काळी पानं फाडायला आम्ही चाललो आहोत. हाच तो दिवस ज्या दिवसाची वाट आम्ही गेल्या कैक वर्षापासून पाहिली. काळजात धुमसत्या आगीच्या मशाली जाळून कैक रात्री आम्ही जागवल्या आहेत, ते याच दिवसासाठी. मराठे काय आहेत हे अवघ्या जगाला दाखवून देणार आहोत. निर्वाणीचा क्षण आता आर या पार. स्वराज्याचा यलगार. आमचं एक काम होतं, कराल? जी कहिए. काल शाहूराजांना एक स्त्री भेटली होती, आपल्याला ठाऊक असेलच. हाँ देखा तो था, वही जो पास के बस्ती में रहती है, यहाँ लकड़ी बेचने आती है. आता कुठे असेल ती? कुछ औरतें फौज में काम करने आई है, उन्हीं के पंडाल में होगी. आम्हाला तिथे घेऊन चला. तौबा, क्यों मौत को दावत दे रहे हो? किसी ने देख लिया तो हमारा सिर काटा जाएगा. आम्ही कुणालाही अंदाज लागू देणार नाही, आम्हाला फक्त तिथवर घेऊन चला. ये नामुमकिन है. आपलाही कुटुंब कबिला असेल, आपल्यालाही मुलं बाळं असतील, त्यांचा विचार करून तरी होऊ म्हणा. सब कुछ छोड़ आए हम इस मोड़ पर. क्यों आए, कब तक रहेंगे, कुछ पता नहीं. 12 साल हो गए, इस सियासती डोर ने बांध रखा है हमें. म्हणजे आपल्याही कुटुंबाची वाताहतच केली आहे बादशहाने. अब क्या कहे. नहीं नहीं, हम ऐसी वैसी बातें बोल नहीं सकते. आम्हाला जाणवतंय, तरीही गुलामगिरी करून थकला आहात आपण. आपल्यालाही वाटत असेल आपल्या कुटुंब कबिल्याला भेटावं, लवकरात लवकर इथला मार्ग मोकळा व्हावा. एका पातशहाच्या आडमुठेपणामुळं साऱ्या फौजेचीच वाताहत. जी सच तो ये है, पर आमची मदत करा. काहीतरी चांगलं काम केल्याचं समाधान मिळेल आपल्याला. लवकरात लवकर आपलाही मार्ग नक्की मोकळा होईल. ठीक है, चलिए, मगर किसी को शक ना हो. मासाहेब, कुठे चालला आहात का आपण? हो, एक अनर्थ टाळायला चाललोय आम्ही. अनर्थ? कसला? ते आत्ताच नाही सांगता येणार, पण हे जपून ठेवा. तारा, अंदाज आहे आमचा तसा, खात्री करून येऊच. परंतु खरोखरीच त्या तारा असतील तर वेड धाडस केलंय त्यांनी. मृत्यूच्या सापळ्यात स्वतःहून चालत आल्या त्या. जानकीबाई त्यांना अडवायला हवं. येतो आम्ही. आई अंबे, या कामी यश दे. ही लढाई फक्त आमचीच नाही, तर ही लढाई तुझीही आहे. आमच्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर काही हरकत नाही, पण ज्या नराधमानं शंभू राजांना हाल हाल करून मारलं, ज्या स्वराज्याची रयत नागवली, त्रस्त केली, लोकांना रानोमाळ कडेकपारींचा आशय घेऊन राहिला, थारा ठेवला नाही, अशा नराधमाला आम्ही असं सोडून द्यावं? हा महाराष्ट्र, ही रयत तुझ्या दारी आस लावून बसली आहे. दार उघड आई, दार उघड. आम्हाला बळ दे आई, आम्हाला बळ दे.
काय चाललंय? काय नाही तिकडं असं होतं कवा तरी. शेवटी अंगातलं रगात मराठी आहे ना व. ते चैन पडू देत नाही. पर म्या काय म्हणतो, आपण ज्या कामासाठी आलोय ते काम आधी करूया ना. मग जा तुमच्या जुन्या राणी साहेबांनी मुजरा घालाया. एक सांगू का धनाजीराव, एकदा का तुमच्या हातात जहागिरीची सूत्र आली की तुमच्या मोर समधी मुजरा घालतील. तेवढी कुवत आहे तुमची. पर त्या कुवती परमान तुम्हाला आजपतूर काय मिळालं? काही नाही. म्हणून आमचा जीव तुटतोय. नागोजीराव, तुमच्यासारखी आमचा इतका विचार करणारी माणसं आहेत कुठं? एवढा विश्वास आहे नव. मग तिकडं पाऊल वडू नका. आपल्याला इकडं जायचंय. चला. वय वय चल. आरतीच्या काय झालं? अंगठी नाही सटली बोटात. उचला. हो साहेब, दैवगती फिरली मी तुम्हासनी अटकत पडावं लागलं. पण ताराराणी साहेबांनी या दैवगतीच्या चक्रात नाही अडकू देणार. म्या या पिंजऱ्यातनं अलगत्यासनी काढून नेणार. आणि लवकरच तुम्हासनी मी आशीर्वाद राहू दे. अहो चला की आता. वय वय चला. चल. नक्की इथेच होती ती? हाँ यहीं पर रुकी थी. नक्की ताराच असेल का ती? पण इथवर पोहोचून ती राहण्याचा परवाना कशी मिळवू शकली असेल? सुडाने पेटलेली ती काहीही करू शकेल. नक्की काय करणार आहे काहीच कळत नाही. पण असा वेडेपणा करू नये तिने. एव्हाना हा आमचा वेडा संकल्प स्वराज्यात सर्वांना कळायलाही असेल. आम्ही कितीही लपवून ठेवलं तरी मागे अमात्य आणि शंकराजींना त्याचा ठाव लागेलच. आमचाही नाईलाज होता. याच औरंगजेबानं एक प्रश्नचिन्ह कोरून ठेवलं होतं इथे. त्याचं उत्तर द्यायची बांधिलकी आम्हाला स्वीकारावी लागणारच होती. नाहीतर या एका सवालापोटी लाखो जीवा बळबळत उठल्या असत्या. आमच्या नावानिशी मराठेशाहीचा भविष्यकाळ पुरता काळवंडून गेला असता. हे सारं थोपवण्यासाठीच आम्हाला हे वेडं साहस करावं लागलं. जल्दी चलिए, हमें यहाँ से निकलना होगा. मला अशाही काही जागा दाखव जिथे फौजेत नवीन आलेल्या बायका काम करतायत. माफ कीजिए मगर ऐसा हम नहीं कर सकते. थोडी मदत करा. गर्दन मारी जाएगी हमारी. छावनी में आपको ऐसा खुलेआम घूमना मना है. जल्दी चलिए यहाँ से. कसा लावणार या पोरीचा शोध? ती ताराच आहे की अजून कोणी हे पाहायला हवं. कुणी का असेना मराठी दौलतीसाठी झिजणाऱ्या त्या पोरीचा शोध लावायलाच हवा. मात्र आम्ही इथेही हतबल. धोका आहे. अगदी पावला पावलावर असं मरण आहे. कदाचित इथे आमचा जीवही जाईल. मात्र आम्हास परवा नाही. आबासाहेब, आपण आज असतात तर आम्हाला दोष दिला असतात. लाखोंचा धनीपण खांद्यावर घेणाऱ्यांनी असा जीव जोखमीत घालावा कशाला? मात्र आम्हाला खात्री आहे, ही जोखीम घेऊन आम्ही मरण पत्करलं तरी या लाखो जीवांना पोरकेपण नाही येणार. उलट इथे प्रत्येक स्त्रियांच्या सुप्त आकांक्षांमधून पुन्हा नवी तारा घरोघरी जन्म घेईल.
प्रत्येक स्त्रीचा कणा आमच्यामुळे ताठ होईल. मग मरण पत्करूनही तिथे आम्ही चिरंजीवी राहू. यासाठी आमचा हा संकल्प तडी जायलाच हवा. या भयान चक्रव्यूहाच्या गर्तेत थेट उतरायचं आम्ही धाडस केलं ते एवढ्यासाठीच. सुनो, जी हुजूर, क्या काम करते हो तुम यहाँ? मैं आपकी खिदमत में हूँ. यहाँ के और बाहर के दोनों तरफ के पहरे और सख्त कर दो. हम अभी नमाज पढ़ेंगे. तुम जाओ, हमारे लिए ताजा फलों की तस्करी ले आओ और यहाँ किसी और को खिदमत के लिए भेजो. जाओ. जी हुजूर. अलीजासनी भेटायचं आहे आम्हाला. अलीजा किसी को नहीं मिलेंगे. अरे असं काय करतो? त्यांना सांगा आम्ही आलोय म्हणून. बोला ना, वो किसी को नहीं मिलेंगे. अरे असं नको बोलू. लय लांबून आलोय. मुलाची कामगिरी आहे म्हणावं. जा सांग. जाओ यहाँ से. धनाजीराव इकडे नक्कीच आमच्या मागावर आलेत. आता धनाजीरावांनी आमच्या मार्गात बाधा आणू नये. अरे दारातल्या कुत्र्याला हाकलं तर तसं काय हाकलं तो बाबा? अरे अलीजासनी जाऊन सांग नागोजीराव आलेत म्हणून. अक्का साहब, अक्का साहब, अहो केवढं धाडस आहे. आश्चर्य वाटलं. नाही जी, शिवरायांच्या सुनेकडनं हे असंच पाऊल उचललं जाणार. तो राक्षस मोकाट सुटलाय हे ऐकून इशाळगडावर हातावर हात ठेवून गप बसला असता तर मात्र आखरीत वाटलं असतं. आमच्या पाऊल खुणा समजून घेणारे एकमेव आपणच आहात राव. तरी बी आपला आमच्यावर विश्वास राहिला नाही. अहो एका शब्दानं थांगपत्ता लागू दिला नाही आमसनी. हक्का साहेब, तिथं पूजेचा मान देण्यापरीस इथं स्वराज्याची पूजा मांडण्याचा मान द्यायचा होता आमसनी. नाही धनाजीराव, त्या औरंग्यानं आमच्या कर्तुतीवर बोट ठेवलं होतं. त्याचं तेच बोट त्याच्या डोळ्यात खुपसायचं होतं आम्हाला. आम्ही काय आहोत हे आजमावण्यासाठी स्वतःला जोखणं गरजेचं होतं. नका हक्का साहेब, हे येडधाडच नका. अहो, फौज फाटा नाही सांगती आणि आता तुमची जोखीम आमच्यावर आहे. तुम्ही चला सांग. नाही धनाजीराव, आमचा संकल्प अर्ध्यावर सोडून आम्ही नाही जाणार. हक्का साहेब, ही वावटर उठली तर इथनं बाहेर पडणं मुश्किल होईल. होऊ द्या, खस्त होऊ आम्ही या वावटळीत. पण स्वराज्याला लागलेलं ग्रहण आम्ही नक्कीच संपवू. हे धनाजीराव 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 आता कुठे गेलं? कोणासंकट बोलताय राव?
असं एकटंच बडबडत राहिलात तर येड लागले म्हणतील कोणीतरी. चला चला. मासाहेब काय झालं? पदरी निराशाच. म्हणजे त्या तारा नव्हत्या? सांगता येत नाही अजून काही. जर ती स्त्री प्रत्यक्ष भेटली असती तर बऱ्याच प्रश्नांची उकल झाली असती. पण त्या जर तारा असतील तर त्यांना थोपवणं जास्त जरुरीचं आहे मासाहेब. त्यांच्या उमेदीला बांध घालणं अवघड. त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी जर त्या औरंगजेबाच्या तंबूत केल्या असतील तर. आपण तिकडे जाऊन का नाही पाहिलं मासाहेब? हो, आमच्या वावरण्यावर मर्यादा आहे तिथे. कसं थोपवणार होत आम्ही? पण आमच्यावर ते मर्यादा नाहीत. आम्ही कुठेही वावरू शकतो. धनाजीराव, अहो एका वारीत कधी देव भेटतो का? आपल्याला कसं अजून खाना पाहिजे. नागोजीराव, तुमच्या भरोशावर आलो. तर आता आमस्ती का धीर निघाला. आणि तुम्ही तर म्हणले तुमची लय दांडगी पत आहे म्हणून. इथं साधा पहारेकरी तुमस्ती जुमाने. काय काय म्हणजे? अहो तुम्ही तर अर्थच वेगळा काढताय. हो, दिल्लीपती ते आपला रुबाब जरी असला तरी त्यांच्या कलानं चालायला पाहिजे का नाही? एवढा मोठा मराठी शाहीचा बुरुज घेऊन तुमच्या दारापतूर आलो, त्याची तुम्ही बी कदर केली पाहिजे. अंदाज जमत तसं सांगा, आम्ही जातो माग. बादशाहीत तसं चालत नाही धनाजीराव. मान झुकवली तरच मान मिळतो. अहो 7 पिढ्यांचं कल्याण होईल. जरा विचार करा आणि वाईज दम धरा. पण त्या 5 शासनी कौतिक हाय कुठं आमचं? धनाजीराव, गरज 5 शासनी नाही, तुम्हाला आम्हाला आहे. मधाची गोडी चाकावी म्हणलं तर माशा चावल्या म्हणून भागत नाही. काय पटतंय का नाही आमचं? तुम्ही बी नसती कोडी घालता नागोजीराव. अहो जन्माचं कोड सुटल तेव्हा तुम्ही आमचीच आठवण काढशीला. चला. वा औरंगजेब वा. गोरगरिबांच्या मुंड्या पिरगाळून अल्लाकडे रेहमची दुआ मागत आहेस. तो अल्ला सुद्धा तुझ्या पापांच्या पोथ्या धुण्यात व्यस्त असेल. हिशोब करायचा असेल ना त्याला तुझ्या पापाचा. तू मात्र नशीबवान. त्या रेहमदिल परवरदिगाराचं नाव घेता घेता मरणाला कवटाळशील. असेही तुला मारू शकतो आम्ही. पण तुझ्या समोर उभं राहून त्या नापाक नजरेत उतरलेलं मरणाचं भय जोखतच तुझ्या छातीत कट्यार खुपसणं आवडेल आम्हाला. थोडा वेळ वाट पाहावी लागेल. तुझी नमाज अदा होतो आणि तुझ्या पापाचा घडा भरेतो. आम्ही वाट पाहू. पण तुझी पुरती वाट लावूनच आज माघारी जाऊ. और फल लेके आओ, जाओ. जी. फल सत्कर्म करणाऱ्याने फळाची अपेक्षा करू नये असं म्हणतात. मात्र तू पापी. तुझ्या दुष्कर्माची फळं तुला द्यायलाच हवी. कोण तुम? आम्ही आहोत तुझा काळ.
त्या महाकाळाच्या त्रिनेत्रातील ज्वाळा बनून तुला भस्म करायला आलो आहोत. आम्ही आहोत तुझा मृत्यू. तारा, तारा राणी. ताराबाई, पटली ना ओळख? मग आता मरायला तयार हो. हिंदुस्थानाचा पातशाह, आमचा सह्याद्री गिळंकृत करायचा तुला. घे. संवत्सला तरी रणात वीर रागिणी स्वराज्य लोकुना दिले पुनश्च ज्योत देवली. कोळ्या कुंब्यांच्या घामाने फुलवलेल्या स्वराज्याचं रान नखाने ओरबाडून नेलंस तू. शिवछत्रपतींनी फुलवलेली गोरगरिबांची हक्काची दौलत बळकवायची होती ना तुला. शंभू राजांना हाल हाल करून मारलंस. त्यांच्या देहाचे तुकडे करताना तुझे हात जराही थरथरले नाहीत. भोसले कोळीच्या लक्ष्मीला विधवा बनवलंस आणि तिच्यासह स्वराज्याच्या भावी छत्रपतीला ओलीस ठेवण्याची मगरुरी दाखवतोयस. आठव, तू केलेली आतापर्यंतची पाप आठव. आमचे तानाजी काका मोरारबाजींपासून शंभू राजांपर्यंत प्रत्येक जीवाची केलेली कत्तल आठव. तुझ्यामुळे आमचं कुंकू परागंधा झालं. रयतेच्या हृदयातलं अढळ सिंहासन मोडून आमच्या राजांना काट्याकुट्याचा वनवास दिलास तू. आठव. किती संसाराची धूळधाण केलीस तू. किती वाड्या वस्त्यांची स्मशाने बनवलीस. तुझ्या तलवारी खाली चिरून राणा शिवारात विरलेल्या किंकाळ्या आठव. तख्तासाठी बापाचं खून करणं सोपं गेलं असेल तुला, पण म्हणून मराठ्यांच्याही मुळावर उठलास तू. अत्याचाराच्या धगीत आपलं सर्वस्व गमावलेल्या आमच्या रयतेची शपथ आहे आम्हाला. तुझ्या प्रत्येक कर्तुतीचा हिशोब करू आम्ही. हे घे आमचं स्वराज्य, हा घे कोणाला, हे घे पुरंदर, हा घे राजांचा चंद्रकोट. कळलं एकटी स्त्री काय करू शकते.
कसला आवाज? बाहेर सुगावा तर लागला नसेल औरंग्याच्या मृत्यूचा. ज़िल इलाही हुजूर आलम, अल्लाह ताला की रहमत बरकरार रहे। अब हम आ गए हैं, अब हमारे हमशक्ल को वापस भेज दो। माशाअल्लाह, क्या सोच पाई है हुजूर। इस रुखसत माहौल में दुश्मन से दगा होना तो बिल्कुल जायज है, लेकिन ऐसे माहौल में लश्कर तादाद और मातहत ना होकर आपने जो तरकीब निकाली है लाजवाब। हमारी तारीफ पूरी होगी हो तो चले, राह खुदा पर हमारे वो जारी रहेगी। हे काय? म्हणजे इतका आटापिटा करून आम्ही ज्याला संपवला तो तया होता. खरा औरंगजेब बाजूलाच राहिला. असं कसं होऊ शकतं? आमच्या साऱ्या कष्टावर पाणी फिरलं. हाताशी आलेलं यश असं हुलकावणी देऊन गेलं. स्वराज्यावर टांगलेली अत्याचाराची तलवार अजूनही तशीच राहिली.